तारीख करून तारशी नखरा तारीख करून तारसी 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 नखरा करण उपाय होईल सारा करण उपाय होईल सारा करण उपाय होईल सारा तारीख करून तारसी नखरा तारीख करून तारसी नखरा तारीख करून तारसी नखरा तारीख करून तारसी नखरा करण उपाय होईल सारा करण उपाय होईल सारा करण उपाय होईल सारा तारीख करून तारसी नखरा तारीख करून तारसी नखरा तारीख करून तारसी नखरा तारीख करून तारसी नखरा तारीख करण पळणार झाला तारीख चुकणार नाही कोणाला तारीख चुकणार नाही कोणाला तारीख करण पळणार झाला तारीख चुकणार नाही कोणाला 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 तारीख करून तारण सारा करण उपाय करण सारा. मित्र, तारीख करणं पडणं उद्याला, तारीख चुकणार नाही कोणाला. त्याचे दोन शब्द महत्वाचे सांगतो, कारण का वेळ पुरला पाहिजे. समोरचे ते चरण आहे अत्यंत महत्वाचे. मला एवढं सांगा, आपल्याला जो एक भ्रम झालेला आहे ना, का मी जर केलं नाही तर होणार नाही, असं नाही मित्र. हा देह आणि जीव निर्माण केला याच्या अगोदरच परमात्मा परमेश्वराची योजना असतील असं ठेवतो. पहिल्या दिवशी अवधूत नामकथेमध्ये प्रवक्ते डॉक्टर रेखाताई गायकवाड यांनी सांगितलं, देवाची सृष्टी अशी नाही. त्याचं काय माहित आहे का, आधी आधार आणि मग कार. जर या देहामध्ये पुन्हा जर देह निर्माण करायचा असन तर पहिले सोय करून ठेवलेली, लक्षात ठेवायचं. वेळेवर होत नाही, देवाचं काम वेळेवर नाही आहे. कसं, आईला बाळ होणार याच्या अगोदरच बाळाला दूध लागणार, छोट्या बाळाला दूध लागणार, त्याला अन्नाची सोय करून ठेवली. मित्र, पहिलेच मशीन तयार करून ठेवली. आईच्या उरस्थानी पहिलेच मशीन तयार करून ठेवली मित्र. हो, म्हणून तुम्ही त्याची काळजी नका करू. कोणती, मी नाही गेलो तर मी नाही केलं तर म्हशी कोण दोन, गाई दोन कोण, हा दुकान कोण उघड, असं सोडून दे. एक भ्रम सांगतो मी तुम्हाला, खेड्यातला सांगतो मी, खेड्यातला माणूस सांगतो. पहिले बैलबंडी राहत होते, आता सर्वजवळ आले. त्या बैलबंडीला बैल झुंपले जात होते आणि प्रत्येक कास्तकार त्यावेळेस कुत्र पोसत होता. त्याला माहितच नव्हता
याच्यापासून रॅबिट रोग होते म्हणून. नाते पोचणारी आहे, उरावर घेते, अंगावर घेते, त्याचे केस जावं का समजायचं. काही काही जणांचे आमच्या गावामध्ये मुलं मरण पावले तरी त्याचा कुत्र्याचा समजून घ्यायचा लोक सुटला नाही. लक्षात ठेवा, त्याचं नाव आहे कु आणि त्रय. त्रय म्हणजे संच, वाईट गोष्टीचा संच असन तो कुत्र्यापाशी आहे. फक्त एकच गुण त्याच्या पैशासाठी आहे, एकच गुण चांगला आहे, ऑनेस्टपणा, प्रामाणिकपणा. बाकीच्या त्याच्यासारखे समजायचा अवगुण नाही. आता लोकांना गायी पोसणं सोडल्या, गायी पोसणं सोडल्या आणि फिरायला जातो. आम्हाला फिरायला जायला भेटत नाही. एका जणांना आम्हाला काम लावून दिलं 5 वाजता. तर पहिले जाऊ आम्ही समजून घ्यायचं 5 वाजता फिरायला. कोणकर बाबू ना आम्ही शुगर कमी झालं पाहिजे. काय तो शुगर कमी होते वाढलं पुन्हा. म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट एक आहे का, ते जे कुत्र आहे ते कास्तकाराचं कुत्र. जेव्हा आम्ही लहानपणी, माझं जीवन सर्व कष्टातच गेलं कास्तकारीमध्ये. त्याच्यामुळे जेव्हा ते रास येत होती, रास धान्याची रास, आणि त्या कास्तकाराचं कुत्र जे आहे त्या बैलबंडीच्या खाली म्हणजे दोन्ही बैलाच्या मध्ये चालत होतं. म्हणजे असं चालते का जसं काही ह्या बैलबंडीचा जो भार आहे ह्या पूर्ण माझ्या अंगावर आहे. असा चालते आयटी. देखो मैं समजा बैलबंडी चला रहा. जसं मित्र हो आपलं होऊन राहिलं, आपल्याला वाटते काय हा सर्व संसार, आपलं घर, आपलं प्रपंच आपण चालवत आहे. चुकीची गोष्ट आहे मित्र. आपल्या घरी जो मुलगा येते त्याच्या भाग्य घेऊन येते, तो लक्षात ठेवायचं. तुमची ताकद नाही समजायचं शिकवायची, तुमची ताकद नाही घडवायची त्याला. त्याचं भाग्य आहे म्हणून तुम्ही शेत विकता, शेत विकून त्याला शिकवता. लक्षात ठेवा, आपापल्या भाग्याच्या गोष्टी आहे मित्र. म्हणून या भ्रम आहे. तारीख करून तारची न खरा. हा देहाने जीव त्यानं दिला, त्याच्यावर जबाबदारी आहे याला पाळायची. तुम्ही जबाबदारी घेते त्या कुत्र्यासारखी नाही बा. एका जणाचं असं कारण सांगितलं मगानी, आमच्या ताई म्हणे समजून घ्या तर रात्री आमच्या महाराजाचा कार्यक्रम आहे, आयुष्यभर भजन करणारी देव बहीण. मला नाती पाहायची आहे म्हणे. कोण? मी नाही राहू शकत. मग मी उत्तर दिलं, आपल्याला काही नाती नाही रे बाबा. मग नात दाखवू का म्हटलं, तुला आयुष्यभर भजन केलं ना. फक्त म्हणलं ह्या नाती सारखं म्हणून दाखव, एवढे गजर नाथ आहे अशी नाथ तयार कर. काय झाले पूर्ण चौघडा येते 4 वर्षाच्या मुलीले असे नात तू कर. ते का सांगू राहिले नातू गमावलं गेली. आता नातू तिने का देणार आहे, नात का देणार आहे हे काय मला माहिती नाही. म्हणून मी तर सांगतो, आपण आपलं नुकसान करून राहिलो. लक्षात ठेवायचं भ्रम आहे. तारीख करून तारशील खरा त्यानं जबाबदारी. यानं जुमा घेतला अमर करण देही. ज्यानं हा पिंड बनवला त्याला काळजी आहे मित्र. ज्यानं हे बाळ तयार केलं त्याला काळजी आहे. कोणती? याला दूध कसं का मिळत, याला मांडी कशी भेटल, याला गादी कशी भेटल, याला थंडी नाही लागली पाहिजे. आहा हा हा, किती सुंदर गादी, किती पांघरून. आणि काय त्याला समजून घ्यायचं, किती वेळेस लग्न करा तरी समजून घ्यायचं. आता करून पहा बरं, आता एखादा करून पहा घरी. इतका लाड करते हो तुमचा बाबा, असाच रोज गाद्या भरवत जा. मित्र लक्षात ठेवा, देवानं तुमची लाईन लावून ठेवलेली आहे. लक्षात ठेवा, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. मी नका करू. काय नाही तेरी रे नाही मेरी, मत कर मेरी मेरी. काय मेरी मेरी? अरे हिचा सर्वात जुम्मा त्यानं घेतलेला आहे. तू काही नाही, तू फक्त भजन कर, भजन कर देवाचे, नका बचू निचन कर. बस एवढं काम कर. ते बाकीचं नको सांगू, पोरीचं नको, पोराचं नको सांगू. नाही बाप्पा महापोरीचं कसं होईल,
बरोबर होते पोरीचं. त्या म्हटल्या नाही होत, तिच्या भाग्यात असत तर बरोबर होते. लक्षात ठेवायचं. सोडा त्याच्यावर, तिच्या भाग्यावर सोडा. प्रयत्न चालू ठेवा. काय प्रयत्न? प्रयत्न हाची देव. रामदास स्वामी सांगतात प्रयत्न करत राहा, पण कर्म करत राहा, पण फळाची आशा बाळगू नाही. कर्मण्यवाद रास्ते महापुरुषन. तू कर्म करते जा, फल की आशा मत कर यार, फल उसके ऊपर है देना. तू कर्म करते म्हणून भजन करत राहा. तारी करून तारसी न खरा कर्ण उपा होईल सारा. हे भजन जे आहे मित्र हो, हे असं भजन नाही आहे का मी सर्व भिवू नको, तू काहीच नको करू, मी तुझ्या मागं उभा. खरंच जमल का असं? भिवू नको, मी तुझ्या पाठीमाग असं म्हणलं नाही जमणार. लक्षात ठेवायचं. तुम्हाला प्रयत्न करावा लागल. प्रयत्नवादी राहा, भाव धरा, प्रयत्न करा. प्रयत्न नका सोडू. रामदास स्वामींनी सांगितलं का प्रयत्न नका सोडू आणि देवाच्या भरोशावर नको राहू. म्हणून या अवधूत नामामध्ये एक शब्द वापरलेला आहे, तरण उपाय. अहो तराचा उपाय सांगितला देवानं, या काही ठेका नाही घेतला. कसं देवाचं हे शिकवलं आईनं. 60 वर्षाचा झाला, 50 वर्षाचा झाला तरी चालून देईन का तुले? त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मला सांगा, शाळेमध्ये बाप मुलाला सायकलवर किती दिवस नेईन? किती दिवस नेईन? याच्या पायामध्ये ताकद आहे तोपर्यंत, आणि याच्या पायाची ताकद गेली सायकल चालवायची तर पोरगही पैदल आणि बापही पैदल. चाल बापा मित्र हो, एक शब्द जर तुम्हाला आतापर्यंत माहित झाला कोणता? तारीख करण पडणार केला. हे तारीख चुकणार नाही, परंतु दुसरा शब्द असा आहे, तारीख चुकवणं फजित झाला. आता मित्र हो, काय फजिती आहे? देहेमध्ये देहराया सूक्ष्म देही, सूक्ष्म देहीवर आयुष्य ला करोडाच होई. देहेमध्ये देहे फजित नाहीसी काम, सूक्ष्म देहीवर शिलाई द्या मज शकून. मित्र हो, कोणत्याही देहामध्ये जा, फजितीच. आजच्या जमान्यात तर जास्तच फजिती झाली मित्र. फुकटचे दाणे खायला भेटते म्हणून कोंबड्याच्या युनिट जाऊन पाहिलं. काय सुख आहे हो, मस्त फुकट दाणे भेटते खायला. पण लक्षात ठेवा, काय होते काही दिवसानं? सुंदर असं उदाहरण दिलं त्या दिवशी ताईनं. कोंबडीचा स्वभाव काय राहते? जाण्यासाठी फक्त आपला प्राण गमावते. लक्षात ठेवायचं. सोन्याची दाणे जरी करून टाकले तर कोंबडी वेचत नाही, किंमत नसते. लक्षात ठेवायचं. एक गोष्ट सांगतो मी लहानपणाची आणि समोर चालतो. काय झालं? खुराडे कोंबड्या काय जेव्हा बंद करे पहिले खुराड्यामध्ये, तर आम्ही भजनाला जात होतो लहान असताना. तिकडून समजायचं 12-1 वाजता आम्ही येत होतो. तर ते खुराडे उघडे करून द्यायचे, कारण का उद्या याचा जीव जाईल बा, ते पहिल्यापासूनच आहे. ते खुराडे उघडे केले का त्या कोंबड्या बाहेर निघले. आणि तो जो मालक आहे, तो मालक काही समजून घ्यायचं गडबड नाही केली त्यानं. गेल्या तर गेल्या. पण दुसऱ्या दिवशी त्या खरुड्यामध्ये अनाज टाकून ठेवले, ज्वारीचे दाणे. दुसऱ्या दिवशी त्या कोंबड्या बरोबर दाणे खासाठी
त्या खुरड्यामध्ये धसे आणि तो धसल्याबरोबर. म्हणून मित्र, हा जीव जो आहे त्या 84च्या फेऱ्यामधून मुक्त होतो असं नाही. येते तुमच्या जीवनात संत पुरुष. मी जाऊन पाहिलं दुसऱ्या दिवशी कोंबड्या अंदर तयार. हा कसे आले बा, आपण कालच सोडल्या. कायच्यासाठी आल्या वापस? 4 जणांसाठी जीव गमावला. म्हणून तसंच हे जे घरट आहे 84च, त्या जीव उद्धारासाठी येते व संत सोडून देते आणि ह्या पुन्हा वापस येते. कायच्यासाठी? त्या 2 दाण्यासाठी मित्र. म्हणून सर्वात गोष्ट लक्षात ठेवायची, फजित सर्व देहामध्ये फजित आहे. कोणत्याही देहामध्ये जाऊन पहा तुम्ही, बैलाच्या जमिनीत जाऊन पहा, आयुष्यभर काम करून घेते आणि शेवटी काम नाही झालं तर कोणाला विकते? कोणाला विकते? यानं आयुष्यभर काम केलं बा, जमलं का? एक लहानचं पिल्लू घेते बकऱ्याचं, रोज मुरमुरे चालते, रोज मुरमुरे चालते, रोज मुरमुरे चालते. त्या बकऱ्याला असं वाटते, अरे बाबा मालक किती चांगला आहे रे बाबा. आणि पोळ्याचा पाडवा आला का त्याचं खरं प्रेम दिसते. लक्षात ठेवायचं. म्हणून सांगतो, तुम्ही या माया रूपी लोकांवर किती प्रेम करल, पण त्याचा का पाडवा आला लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवायची गोष्ट. म्हणून तर न उपा होईन दाद हो टिकावना माद. एक लक्षात ठेवायचं, भगवंताच्या नाम ज्ञान रूपी वृक्षाले आयुष्यभर टिकून राहतो. जो सुटला त्याचं काय होते एका क्षणात सांगून दुसरं चरण सांगतो. आंब्याचं झाड पाहिलं तुम्ही, आंब्याच्या झाडाला पहिले मोहर येते, मोहर आल्यावर बारीक बारीक आंबे येते, त्याच्यानंतर मोठे आंबे येते. हवा धुवून सुटली वारा धुवून किती आंबे खाली पडते, टोपल्याला पडते. आणि ते खाली पडलेले आंब्याचं काय होते, काय करते लोक? त्या खाली पडलेल्या आंब्याचं काय करते? घरी आणलं का ते आंबे फोडून राहते. एका आंब्याचे 4 तुकडे, त्याच्यात काय टाकायचं? चांगलं तिखट मीठ. आणि ते लोक मोठ्या चवीनं खाते. हो, कुठे गेला जन्म वाया? लोकांच्या पोटात गेला. लक्षात ठेवायचं. तशासारखं सांगतो मी, या भगवंताच्या ज्ञान वृक्षापासून जो मनुष्य अलग होईल त्याला समाज खाल्ल्याशिवाय राहत. म्हणून त्रिलोक्याचं पूजन अनामिक करा एक मन भाव. पूजन सोडून वाया जातील ते जीव. लक्षात ठेवायचं. ते होय वरकट जीव. मित्र हो, या इच्छा जीवनामध्ये किती केला, खूप फजित आहे. आपली फजित कशी आहे एवढं सांगून देतो दुसरं चरण. जर अपघातानं आपलं निधन झालं, आत्महत्या स्वतः आपण केली, जबरदस्तीनं या देहामधून जीव काढला आणि जीव उडून गेला. कसबा जीव उडून जातो, मोडला कसबा जीव उडून जातो. त्या कसबा म्हणजे शरीर. ते मोडलं का यातून जीवाला समजून घ्यायचं उडून जाच लागते. घर समजून घ्यायचं तोडलं तर जाच लागत. तर या अपघातामुळे आता नियम निघाला. कोणता? ऍक्सिडेंट झाला, आत्महत्या केली, त्याला काय करायला लागते? पीएम. काय करायला लागते? पीएम. पीएम म्हणजे पोस्टमास्टर म्हणजे समजून जा. कोण करते? जा थोडस शवविच्छेदन मध्ये कुणी हत्या केली ना, त्याच्याकडे जाऊन पाहायचं थोडस कुठं नेते त्याला. तर असा चांगला माणूस राहते हो, त्याला फोडणारा तोडणारा. आणि असं अत्तर घेऊन राहते. इकडं दणका मारत तिकडे मारते, ते तुकडे तुकडे करून टाकते. लक्षात ठेवायचं. कोणाच्या हातानं? शेवटी कोण तोडते तुम्हाला? जो आपला नरक उचलते त्याला समजून त्याच्या हाताने तुम्हाला तोडायला लावते. लक्षात ठेवायचं. एवढी समाजात झालं त्याला पैसे द्यायला लागते. कायचे? बरोबर शिव रे बाबा,
हे एवढी दाबण आणि तो कसाही शिवते आपला इकडं तिकडं असा जातो. निष्ठू नको देऊ, डबल मारतो आणि ते पाचशे पुन्हा. खरी गोष्ट थोडं जाऊन पाहतो. आणि ह्या घरवाला त्याचे नातेवाईक मित्र हो त्याला पैसे पैसे देऊ देऊ बाबू चांगली पन्नी वापरतो घेऊन ये म्हणते तिकडून. सरकारची पन्नी घरी घेऊन जाते. गरज मित्र आणि ते गाठोडं घेऊन घरी आलं फजित. सॉरी फजित आहे, लक्षात ठेवा त्या देहाची फजित आहे हो, म्हणून फजित ते काम आहे. तुम्हाला काय वाटतं समजायचं? ते गाठोडं घरी घेऊन यायचं, आंघोळ करता येत नाही, पायात पाणी टाका, पायात पाणी टाका. मित्र हो करोड्याची इष्टी कमवून ठेवली पण घरामध्ये नेता येत नाही. आणि त्याच्यानंतर ते गाठोडं समजून घ्यायचं, त्याच्यावर ठेवलं आणि मग त्याच्या हाती देते ते मडकं. आणि मडकं दिल्यावर तो जो मडकं धरणारा राहते एवढा पद्धतशीर चालते त्याला 4 जण धरायला लागते. एक वेळेस म्हणजे 4 धरून काऊन आहे बा? वो गम में है, वो गम में है और गम की दवा पिए है. काय मित्र आणि मशानात गेल्यावर तुम्हाला सांगतो अहो काही किंमत नाही. तुम्ही इकडं जळता आणि इकडं समजून घ्या आम्ही लोक मोबाईल पाहतो. तू जळ का फळ का टळ का काही होय आम्हाला काही घेणं देणं नाही. मोबाईल चालू सांगा तिकडं जळताना कोण मोबाईल बंद करतो? मी माहीत गोष्ट सांगतो रे बाबा, मी तसा सांगतो. तू जळ तू मर का काय कर, पहिले मला मोबाईल पाहू दे. खरं सांगा तुमच्या मरण्याचं दुःख कोणाले? कोणाचं आहे मरण्याचं दुःख तुम्हाला? मौत मरण देहीवर येणं जाणं एकच घर, उरला देहीच्या बाहेर देवाच्या त्यारी संसार. अहो ज्याच्यासाठी तुम्ही केलं ना त्यानं तुम्हाला जाळून आणलं. तुमचा नातेवाईक होय ना, मग घरून येऊन आंघोळ काय करता तुम्ही? तुमचा होय ना, मग काय झालं मग तुम्हाला आंघोळ करायचं? या शरीरामधून जीव गेला, या शरीराचं पार्थ झालं. का झालं? पार्थ. पार्थिव शरीर मध्ये आले. शव म्हणते, मुर्दा म्हणते, बॉडी म्हणते, काही नाही, अपवित्र झालं. लक्षात मित्र हो सर्व फजित आहे, लक्षात ठेवा या देहाची. म्हणून या देहाला जर अंबर करायचं असेल एकच माझी गोष्ट ऐका. चला एक भजन म्हणतो, मी समोर चालू. या देहामध्ये